पालखीच्या शोभायात्रेला खरं तर आता सुरुवात झालेली आहे। गेली 26 वर्ष ही शोभायात्रा निघतीये। सकाळी अगदी भल्या पहाटे ही शोभायात्रेला सुरुवात होते। डोंबिवलीकरांचा वेगळा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर गणपती मंडळाच्या संपूर्ण नियोजनातून या पालखीचं प्रस्थान होतं। हे सगळं नियोजन कसं असतं, या पालखीचं एकंदरीत स्वरूप काय, आपण हे जाणून घेऊया। काय गेली 25 वर्ष ही पालखी चालू आहे। हे 26वे वर्ष आहे पालखीचं आणि गणपती मंदिराचा शतक महोत्सवी वर्ष आहे। विवेकानंद सेवा मंडळ हे 25 वर्ष ही पालखी वाहत आहेत आणि ह्या पालखीचा मार्ग बागशाळेपासून सुरू होतो। ईस्ट वेस्ट ब्रिज क्रॉस करून आईमाई बंगल्याच्या इथे ईस्टला जातात। त्याच्यानंतर पूर्ण रस्ता फिरून शिवमंदिर रोड आणि 4 रस्ता असं करून मानपाडा रोडवरनं गणपती मंदिराच्या इथे पालखीचं विसर्जन होतं गणपती मंदिरात। नक्कीच खरं तर ही झाली पार्श्वभूमी की हे पालखीचं प्रस्थान कसं होतं, काय होतं। मात्र या पालखीचं उद्दिष्ट हे फक्त मिरवणूक काढणं एवढंच नसतं, तर या मिरवणुकीमधून एक संदेश देणं सुद्धा असतं। आपल्यासोबत इथे एक दादा आहे ज्याने हातात एक फलक घेतलाय आणि त्या फलकावर एक त्याने सुंदर असा मेसेज दिला। आपण त्यालाच विचारू नक्की हे लिहिण्यामागचं कारण काय आणि तुला काय लोकांपर्यंत पोहोचवायचं। सध्या लोकसभेचा माहोल झाला आहे आणि मला असं वाटतं की हा मेसेज गेला पाहिजे की आपण संस्कृतीसोबत लोकशाहीचंही संरक्षण करायचं आहे। आणि लोकशाहीचं संरक्षण आपण कसं करू शकतो, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदान करणं। ज्या देशात 140 करोड लोक आहेत, ज्या देशात एवढे हुशार आणि असंख्य लोक राहतात, त्या देशातल्या लोकांनी मतदान का करू नये किंवा मतदान का करू नये हा प्रश्न मला नेहमी पडत असतो। आणि या यात्रेच्या माध्यमातून मी असा विचार केला की आपण खरंच लोकांना जनजागृती करू शकतो का, आणि त्याच विचारातनं मी या रथयात्रेत सहभागी झालो। खरं तर या सगळ्या संस्कृतीसोबतच मतदान येते, त्यामुळे आपल्याला मतदान करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। हा मेसेज या दादाने या संदर्भातून आपल्याला दिलेला आहे। कॅमेरामॅन रोहित शिगवालसह राजश्री वाघमारे, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।